या ठिकाणी आपण डॉक्टर सुरेश मेहता जे सायकेट्रिस्ट म्हणून प्रॅक्टिस करतात त्यांच्या घरी आपण आहोत. त्यांचा मुलगा दीप हा स्केटिंग क्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरती त्यांनी अनेक पदकं मिळवलेली आहेत. हे काही त्यांच्या ट्रॉफीज ज्या हाँगकाँगच्या आंतरराष्ट्रीय टुर्नामेंटमध्ये त्यांनी त्या मिळवलेल्या आहेत. संपूर्ण या ट्रॉफी या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. या सर्व ट्रॉफीज मेडल्स या ठिकाणी दिसत आहेत. स्टेट नॅशनल ओव्हरऑल चॅम्पियनशिप त्याचबरोबर शालेय स्तरावरच्या नॅशनल टुर्नामेंट या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. या ठिकाणी NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलच्या वतीने आपण दीप मेहता जो आंतरराष्ट्रीय स्तरावरती स्केटिंगच्या स्पर्धेमध्ये चॅम्पियनशिपही त्यांनी मिळवलेली आहे. विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन या ठिकाणी तो भारताचं नावलौकिक त्यांनी क्रीडा क्षेत्रामध्ये केलेला आहे. त्याच्याशी आपण संवाद साधत आहोत. त्याचे वडील जे डॉक्टर सुरेश कुमार मेहता हे सायकॅट्रिस्ट या क्षेत्रामध्ये प्रॅक्टिस करतायत वैद्यकीय व्यवसायाच्या माध्यमातून. त्याचबरोबर त्याची मम्मी जी यशोदा मॅडम ह्याही या ठिकाणी उपलब्ध आहेत. दीप, तू जी स्केटिंग ही जी स्पर्धा खेळत असतो किंवा ज्या क्रीडा क्षेत्रामध्ये नाव कमवतो, तर हे तुला आवड कशी लागली तुला? मी पहिलं बालभवन मध्ये बघत होतो स्केटिंग, मला ते खूप आवडले म्हणून मैं स्केटिंग हिंदी में बात कर सकते हैं? हाँ, इसलिए मैंने स्केटिंग ज्वाइन किया. फिर धीरे धीरे अच्छा होने लगा. लेकिन ये स्केटिंग में बहुत ताकत पावर लगती है, तो फिर तो कैसा एडजस्ट किया? क्या किसने आपको गाइडलाइन दिया? मम्मी ने गाइडलाइन दिया. और तेरे कोच कौन है फिर? नीलेश सर और राहुल सर. फिर वो प्रैक्टिस का कैसा सेशन रहता है? टाइमिंग क्या रहता है? कॉलेज और स्कूल का टाइमिंग क्या रहता है तेरा? स्कूल का रहता है 8 to 3 और फिर स्कूल के वक्त सुबह भी रहता है बालेवाड़ी या रावेत को 5 to 7 ऐसे. और जब ट्यूसडे, थर्सडे, सैटरडे, संडे इवनिंग 5:30 to 8:30. लेकिन अभी तेरे को लेने आने के लिए किसी की जरूरत रहती है, तो आने जाने का तू खुद करता है क्या किसी के साथ जाता है? कभी कभी मम्मी आती है, कभी कभी मैं अकेला जाता हूँ ड्राइवर के साथ. लेकिन वहाँ जो प्रैक्टिस होती है, सेशन होता है, उसमें जो बाकी तेरे साथ वाले बच्चे रहते हैं, तो वो बच्चे तेरे से ज्यादा कम ऐसा ये करते हैं, ये परफॉर्मेंस देते हैं, तो तभी क्या सोचता है तू कि मेरे को ज्यादा परफॉर्मेंस देना है तो क्या करना पड़ेगा? क्या उसके बारे में? मैं सोचता हूँ कि मुझे क्विकनेस बढ़ाना होगा, ज्यादा खाना होगा, वेट बढ़ाना होगा, ये सब. यहाँ पे अभी मम्मी ने बताया कि तू फॉरेन में भी हांगकांग में ट्रॉफी जीता मिला है तेरे को, तो हांगकांग में अकेला गया था स्कूल के तेरे टीचर के साथ, तो तभी तेरे को ऐसा कुछ डर नहीं लगा? नहीं. क्यों नहीं डर लगा? अभी पिताजी नहीं, माँ नहीं है, सर थे साथ में, सब बच्चे भी थे बाकी के. फिर भी सोते समय नहीं लगा? तो एरोप्लेन में पहली बार बैठा रहे ना? हाँ. तो तेरे को तभी डर लगा क्या? नहीं, क्या अच्छा लगा? अच्छा लगा. ओके. या ठिकाणी डॉक्टर सुरेश कुमार मेहता सर या ठिकाणी उपलब्ध आहेत. नमस्कार सर. नमस्कार सर, तुमचा मुलगा स्केटिंग मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरती त्यांनी नाव कमवलेलं आहे देशाच्या दृष्टिकोनातूनही. तर त्या संदर्भात तुम्हाला त्याला कशा म्हणजे ज्या वेळेला सुरुवात करताना तुम्हाला काय वाटलं त्या दृष्टीने? की मला त्याचा खूप अभिमान वाटतो. खरं तर त्यानं स्वतःहून जिद्दीनं ते सुरू केलं आणि त्याच्या आईने त्याला पाठिंबा दिला आणि म्हणून मी दिला. आणि त्यांनी हळूहळू ते स्केटिंग खूप छान करून नाव कमवायला लागलं आणि आम्हालाही त्याचा अभिमान वाटायला लागला आणि आम्ही त्याला मदत केली. जिथे शक्य आहे तिथे आम्ही बरोबर जाऊन त्याची हिंमत वाढवली. काय त्याचे राहुल राणे सर आणि निलेश रणदिवे सर आहेत, त्यांनी लहानपणापासूनच त्याला फार प्रोत्साहन देऊन हिंमत वाढवून पुढे यायचा मदत केली आणि आता तो त्याच्यापरीनं उत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करतो.
आणि त्याला आम्ही सांगितलेले की तुझी जेवढं सर्वात छान करता येईल तसं कर. मेडलचे आपोआप मिळतील, त्याच्यावर मागं पळायचं नाही. आपण आपलं जेवढं छान करता येईल तेवढं करत राहायचं. त्यामुळे सर, तुम्ही वैद्यकीय क्षेत्रामध्ये सायकॅट्रिस्ट या विभागामध्ये सर्वात ज्येष्ठ म्हणून या ठिकाणी प्रॅक्टिस करताय वैद्यकीय व्यवसायात. तर तुम्हाला हे वैद्यकीय व्यवसायाशी संबंधित पुढं मुलाला डॉक्टर करावं किंवा इतर दृष्टिकोनातून हे थोडंसं अडचणीची गोष्ट नाही वाटली का तुम्हाला? असं मी कधीच विचार केला नाही की मुलांना आपले डॉक्टरच झालं पाहिजे. कारण माझा आता मोठा मुलगा आहे, तो डिप्लोमा इंजिनिअरिंग करतोय. त्यांची ज्या फील्डमध्ये जायची इच्छा आहे त्यात ते जातील. आणि स्पोर्ट्स उलट त्यांचं एकाग्रता वाढवणं, फिजिकल फिटनेस वाढवणं या सगळ्या दृष्टीने उलट मदत करतोय. त्यामुळे जर एखादं त्याला पुढे जायचं असेल तर तसा तो अभ्यासात हुशार आहे. गेले 5-6 वर्ष तो शाळेत प्रत्येक वर्गात पहिला आहे आणि तसा तो मनापासून अभ्यासही करतो. म्हणजे खेळामुळे अभ्यास होत नाही ही कल्पना आपली चुकीची आहे. आणि असं त्याच्यावर काही बंधन नाही की आपल्याला डॉक्टरच व्हायचंय. त्याला जे योग्य वाटेल आणि त्याच्या आवडीचं आहे ते तो करू शकतो. सर, पण आता जे तो स्केटिंग खेळतो किंवा म्हणजे स्पोर्ट्समध्ये आहे, तर रुटीन तुम्ही इतर जी मुलं आहेत विदाऊट स्पोर्ट्सवाले आणि हा दीप, ह्याच्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवला वैद्यकीय दृष्टिकोनातून? त्याचा आजारी पडण्याचं प्रमाण कमी आहे, स्पोर्टिव्हनेस वाढलेला आहे. एखादी गोष्टीला फेस करायचं, सामोरं जायची त्याची ताकद चांगली आहे. ग्रास्पिंग पण त्याचं तसं चांगलं आहे आणि क्विकनेस, फिटनेस वगैरे त्याचं वाढलेलं आहे. त्यामुळे उलट बाकी मुलांपेक्षा मला तो जास्त आनंदी आणि हसरा दिसतो. निश्चितच या ठिकाणी जे त्याच्यामध्ये वेगळे जे बदल आहेत ते स्पोर्ट्सच्या माध्यमातून, पण त्याचे जे स्पोर्ट्स एज्युकेशनल जे करिअर आहे त्या संदर्भात काय प्रगती आहे, त्या काय मदत झाली त्याला? आतापर्यंत तरी तो शाळेत सगळ्या वर्गात प्रथम आहे आणि आपल्याला हे करायचंय. त्यामुळे तसा तो पहाटे 5 वाजता उठून 6 वाजता ग्राउंडला कासारसाईला पोहोचायचं म्हटलं तरी तयार होतो. म्हणजे त्याची ऍडजस्टमेंटची कॅपॅसिटी बरीच वाढलेली आहे. त्यामुळे अभ्यासाच्या बाबतीत जेव्हा कधी त्याला जरूर आहे तो येतात आता गाडी सुद्धा अभ्यास करतो किंवा इथं बसून जेव्हा परीक्षा आली तर बाकीच्या मुलांबरोबर गल्लीत खेळण्याचं सोडून त्यावेळी अभ्यास करून घेतो आणि ते कव्हर करतो. म्हणजे त्याला त्याची जबाबदारीची जाणीव आहे आणि ते कसं ऍडजस्ट करायचं, फ्लेक्झिबल राहायचं हे त्यात तो खेळामुळे भरपूर शिकलेला आहे. आणि त्यामुळे आम्हाला त्याची करिअरची काळजी नाहीयेच. आणि तसं या बाबतीत फार विचार करायला तो अजून छोटा आहे, 6वीत असल्यामुळे त्याला स्वतःलाच विचार करायला अजून भरपूर वेळ आहे. सर, दीप म्हणजे 3रीत असताना तो फॉरेनमध्ये गेलेला आहे आणि त्यावेळेला त्यांनी बरेच म्हणजे त्या हाँगकाँग या देशाचं अवलोकन केलं. तर तुमच्या मायक्रो दृष्टिकोनातून तुम्हाला काय बदल दिसले तुमच्या दीपमध्ये त्यावेळेला त्याच्यानंतर? त्याचा कॉन्फिडन्स वाढला आणि आम्हालाही थोडीशी धाकधूक होते की एवढा छोटा मुलगा पहिल्यांदा फॉरेनला चाललाय. सरांनी, त्याच्या मॅडमनी आम्हाला, धनश्री मॅडम आहेत, त्यांनी आत्मविश्वास दिला होता की काळजी करू नका, आम्ही सगळे आहोत, बरोबर 20-25 मुलं पण आहेत, आनंदाने राहील. तरी सुद्धा आम्हाला थोडीशी काळजी वाटत होती, पण आम्ही विश्वासानं पाठवलं आणि खरोखरच आम्हाला तो परत जेव्हा आला ते लक्षात आली तो खूप छान तिथं राहिला. त्यांनी कोणाला काही त्रास दिला नाही, काही नाही. उलट आनंदानं स्वतःच सगळं करून जबाबदारी घेऊन राहून व तिने गोल्ड मेडल घेऊन आला. आणि आल्यानंतर त्याचा आत्मविश्वास भरपूर वाढलेला होता आणि त्याला त्या खेळाबद्दल अजून आवड निर्माण झाली आणि तो गेले 5-6 वर्ष ते मनापासून नियमितपणे करतोय. आणि त्यामुळे वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये पुणे जिल्ह्याची जनरल चॅम्पियनशिप किंवा स्टेट लेव्हल चॅम्पियनशिप मध्ये मेडल्स, राष्ट्रीय पातळीवर मेडल्स हे त्याला भरपूर मिळालेले आहेत आणि आम्हाला आमच्या मुलाचा अभिमान आहे त्या बाबतीत. निश्चितच. या ठिकाणी आपणाला डॉक्टर सुरेश मेहता यांच्या पत्नी यशोदा मॅडम याही उपलब्ध आहेत आणि खरं तर त्या ह्या स्पोर्ट्स क्षेत्रामध्ये नामांकित अशा खेळाडू आहेत बॅडमिंटनच्या, ज्या दीपच्या ज्या अनेक ज्या ट्रॉफीज पाहिल्या त्याच्यामध्ये सुद्धा मॅडमची काही बॅडमिंटन क्षेत्रातल्या ट्रॉफी आणि त्या रेग्युलर आता सुद्धा प्रॅक्टिस करतायत. मॅडम, तुम्ही जे सांगितलं की तुमच्या रक्ताच्या मातून हे तुमचं दीपच्या खेळाचं गणित जमलेलं आहे, तर तुम्हाला आवड कशी लागली खेळासंदर्भात? म्हणजे माझे वडील जे आहेत ते कोपरगावच्या शेजारी एक छोटंसं गाव आहे कानेगाव, तिथे राहायचे आणि आम्हाला दुसरं एंटरटेनमेंट काही नव्हतं. म्हणजे कंपनीतर्फे एक क्लब होतं, तिथे आम्ही रोज संध्याकाळी खेळायला जायचो. तिथे बॅडमिंटन, कॅरम आणि टेबल टेनिस.
त्यामुळं मला ते बॅडमिंटनची तिथून गोडी लागली आणि तिथे मी शाळेत स्टेट लेवल पर्यंत गेले. त्याच्यानंतर लग्नानंतर चांगला 18 वर्षाचा गॅप झाला आणि जे पहिल्या मुलानंतर मी परत ते सुरू केले बॅडमिंटन. ते आता रेग्युलर फक्त स्टॅमिना डेव्हलपमेंट आणि हेल्थ मेंटेनसाठी मी ते करते आता सध्या. मॅडम, तुम्ही ज्या वेळेला खरं तर आता मी सरांनाही प्रश्न विचारला की परदेशात ज्या वेळेला दीप गेला त्यावेळेला खरं तर आई कोणत्याही गोष्टीला म्हणजे एवढ्या दूर पाठवण्याला राजी होत नाही, तर तुम्ही त्या दृष्टिकोनातून तुमचं मन कसं बनवलं? तसं बघितलं तर माझं मन अजिबात नव्हतं, फक्त दीपच्या हट्टापायी मी त्याला पाठवलं. तर त्यावेळेला तुमची इच्छा बिलकुल नव्हती, म्हणजे आईचं मन त्यावेळेला सांगत नव्हतं. तर निश्चितच या ठिकाणी तुमच्या सहकार्यामुळे तुमच्या साथीमुळे या ठिकाणी दीपचं करिअर या ठिकाणी उज्ज्वल बनत आहे आणि देशाला त्याने त्याच वेळेला ट्रॉफी मिळवून दिली आणि देशाचं नाव उज्ज्वल केलं. तुम्हाला अजून दीप बद्दल काय अपेक्षा आहे की क्रीडा, कारण तुम्ही सुद्धा क्रीडा करिअर केलंय? तसं बघितलं फक्त त्याला जे इच्छा आहे त्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. त्याला जे काही करायचंय आम्ही त्याच्या पाठीशी उभं राहणार आहे. निश्चितच. या ठिकाणी वैद्यकीय क्षेत्रातून जी खरं तर वैद्यकीय क्षेत्रामध्ये खूपच ताण तणाव असून सुद्धा या ठिकाणी मेहता परिवार, मेहता कुटुंब हे क्रीडाशी निगडीत गोष्टींना प्राधान्य देते आणि त्या करिअरचा वैद्यकीयच करिअर व्हावं असा कोणताही उद्देश न ठेवता सर्वव्यापी व्यासंगी मूल व्हावं अशा ठिकाणी प्रयत्न करण्याची प्रक्रिया या ठिकाणी घडते. या ठिकाणी मेहता सर, आपलं मी आभार मानतो. NSCC स्पोर्ट्स YouTube चॅनलला आपण इंटरव्ह्यू दिलात, मुलाखत दिली. धन्यवाद सर. धन्यवाद.